गुड मॉर्निंग. TMC व्हर्च्युअल क्लासेसमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील भौमितिक रचना हे प्रकरण 4 अभ्यासणार आहोत. तर भौमितिक रचना या प्रकरणामध्ये प्रामुख्याने आपण आकृत्या काढायला शिकणार आहोत. भौमितिक रचना हे प्रकरण मला वाटतं 5वी पासून आहे, 4थीला पण आहे. 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी पर्यंत तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या काढायला शिकलेल्या आहात. उदाहरणार्थ, दिलेल्या मापाचा कोन काढणे, कोन दुभागणे, समांतर रेषा काढणे, त्रिकोण काढणे, रेषाखंड दुभागणे, दिलेल्या कोणाला एकरूप कोन काढणे, यासारख्या बेसिक गोष्टी इयत्ता 9वी पर्यंत तुम्ही सगळे शिकलेले आहात. परंतु 10वीला आपण स्पर्शिकाचे 3 प्रकार शिकणार आहोत. आणखी काही शिकणार आहोत. पण 10वीचं जो भौमितिक रचना शिकण्यापूर्वी तुम्हाला पूर्वी कोन कसा काढायचा, रेषाखंड कसा दुभागतात, रेषाखंडाचे विभाजन कसं करतात, या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. त्या आल्याशिवाय 10वीचं प्रकरण तुम्हाला समजणार नाही. म्हणून मी प्रथम हे शिकवण्यापूर्वी भौमितिक रचनाची थोडी उजळणी घेतो. त्या उजळणीमध्ये पहिला मुद्दा आहे समांतर रेषा काढणे. आता हे समांतर रेषा काढणे यामध्ये काय असतं, एक समांतर रेषा दिलेली असते. रेषा L ही एक समांतर रेषा आहे आणि त्या रेषेबाहेर P बिंदू आहे आणि P बिंदू मधून तुम्हाला रेषा L ला समांतर रेषा काढायची. हे शिकवतोय तुम्हाला, लक्ष द्या. रेषा L आणि P मधून रेषा काढायची तुम्हाला. तर P मधून रेषा ती अशी जाऊ शकते, बरोबर. त्यासाठी पहिल्यांदा बिंदू P मधून रेषा L वर एक रेषा काढायची. त्या रेषेला नाव देऊया आपण रेषाखंड काढा, PQ, बरोबर. त्यानंतर कंपास घ्यायचा. कंपासचं लोखंडी टोक Q वर ठेवून एक छोटासा कंस करायचा. हा कंस दिसतोय तुम्हाला, दिसला. त्यानंतर P ला केंद्र करून PQ ला छेदणारा दुसरा कंस करायचा. दोन्ही कंसाचं माप एकदम सारखं, माप बदलायला नको. इथे जेवढं मेजरमेंट घेतलं तेवढंच इथे. त्यानंतर तुम्ही काढलेल्या कंसा इतका अंतर घ्यायचं, अगोदर काढलेल्या घेतला. त्यानंतर हा वरचा कंस PQ ला जिथे छेदला तिथे कंपास ठेवायचा आणि पहिल्या कंसाला छेदणारा असा कंस काढायचा. रचना समजली बघा. Q वर कंपास ठेवून कंस काढला, P वर ठेवून सेम कंस काढला. त्यानंतर पहिल्या कंसा एवढं अंतर घेतलं, P वर कंपास ठेवून पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढला. कंसाला चाप म्हणतात काय. त्यानंतर P आणि त्या कंसाचा छेदनबिंदू यामधून एक रेषा काढायची. रेषा ती रेषा दिलेल्या रेषेला समांतर असते. अशा प्रकारे दिलेल्या रेषेला त्या रेषेबाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढण्याची ही रचना. मला वाटतं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. त्यानंतर दुसरा मुद्दा शिकणार आहोत, कोन दुभाजक काढणे. कोन दुभाजक हे 9वीला पण शिकलेला आहात तुम्ही. कोन दुभाजक काढणे, लक्ष द्या. समजा तुम्हाला त्यांनी सांगितला की 60 अंश मापाचा एक कोन काढा आणि त्याचा दुभाजक काढा. तर पहिल्यांदा कोणाची एक भुजा काढून घ्यायची. त्या भुजेला नाव द्यायचं BC, बरोबर. C कडे बाण दाखवायचा. 60 अंशाचा कोन काढायला सांगितलं. समजा तुम्हाला की 60 अंश मापाचा कोन ABC काढा आणि त्याचा कोन दुभाजक काढा, असा प्रश्न आहे.
त्यानंतर हे कोण मापक म्हणतात त्याला, हे कोण मापक बी वर ठेवायचं. बी वर ठेवून सी कडून मोजायला सुरुवात करायची. मोजताना शून्यापासून 0, 10, 20, 30, 40, 50, 60 वर खूण केली. त्यानंतर तुम्ही केलेली खूण आणि बी यामधून जाणारी एक सरळ रेषा काढायची. त्याला नाव देऊया आपण ए बी. अशा प्रकारे तुम्ही दिलेल्या मापाचा म्हणजे 60 अंशाचा कोन एबीसी काढलेला आहे. कोन काढून झाला, आता त्याचा दुभाजक काढायचा. म्हणजे असा रेषाखंड काढायचा बी वरून की त्या रेषाखंडामुळे कोन एबीसीचे समान 2 भाग होतील. बरोबर. त्यासाठी तुम्हाला रचना करावी लागेल. रचना कशी करतो लक्ष द्या. डी वर कंपोज ठेवला लोखंडी टोक. अंदाजे थोडा अंतर घ्या. ए बी वर एक कंस करा आणि दुसरा बी सी वर करा. लक्षात. त्यानंतर ए बी वर कंपोज ठेवा तुम्ही केलेल्या कंसावर आणि कोणाच्या अंतर्भागात एक कंस करा. बी सी वर वरील खुणेवर कंपोज ठेवा आणि अंतर्भागामध्ये पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस करा. केला. या दोन्ही कंसाचा छेदनबिंदू आणि बिंदू बी यामधून जाणारी एक रेषाखंड किंवा रेषा काढा. त्याला इथे डी नाव द्या. अशा प्रकारे कोन एबीसीचा तुम्ही कोन दुभाजक काढलेला आहे. कोन दुभागणे हा प्रकार येत्या 10वीला पण बोर्डच्या परीक्षेला 1 मार्काला प्रश्न येतो की दिलेल्या मापाचा कोन दुभाजक काढणे. कोन दुभाजक मला वाटतं तुम्ही पूर्वी शिकलेला आहात. आता शिकलात म्हणजे आणखी तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकेल. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रेषाखंड दुभागणे. रेषाखंड दुभागणे हा पण प्रकार तुम्ही इयत्ता 5वी पासून शिकत आलेला आहात की रेषाखंड कसा दुभागायचा. लक्ष द्या. समजा प्रश्न दिलाय त्यांनी की 5.6 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड ए बी काढा आणि त्याला दुभागा म्हणजे त्याचे समान 2 भाग करा असा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा पट्टीच्या सहाय्याने 5.6 सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढून घ्यायचा. त्याला नाव द्यायचं रेषाखंड ए बी आणि त्याची लांबी आहे 5.6 सेंटीमीटर. असं लिहायला विसरायचं नाही. आता या रेषाखंडाचे समान 2 भाग करायचे आपल्याला. म्हणजे याला दुभागायचे. दुभागण्यासाठी आता कृती करतोय मी. लक्ष द्या. ए वर कंपोज ठेवा. अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या ए बी वर आणि एक बी साइडला कंस करा. अंतर न बदलता बी वर कंपोज ठेवा आणि ए साइडला कंस करा. केले कंस. आता ए साइडच्या कंसावर कंपोज ठेवून ए बीच्या वरील अंगाला एक कंस करा आणि बीच वरील कंसावर ठेवून वरील अंगाला पहिल्या कंसाला छेदणारा कंस करा. केला. त्याचप्रमाणे खालील बाजूला देखील रेषाखंड ए बीच्या खालील बाजूला देखील आपल्याला असेच 2 कंस काढायचे. वर जसे काढले तसे काढले 2 कंस वरील अंगाला आणि खालील अंगाला. त्यानंतर दोन्ही कंसाच्या छेदनबिंदू मधून एक सरळ रेषा काढायची. अशा प्रकारे रेषाखंड ए बी चे 2 भाग झालेले आहेत. म्हटलं इथे या रेषेला डी नाव द्या. इथे डी
आणि इथे नाव द्या सी. म्हणजे रेषाखंड AB चे रेषा DC मुळे दोन भाग झालेत. AC आणि BC दोन्ही भागाची लांबी कशी आहे? इक्वल. म्हणून इथे अशी डबल लाईन मारा, इथे पण अशी डबल लाईन. बरोबर? अशा प्रकारे रेषाखंड AB आपण दुभागलेला आहे. लक्षात आलं? रेषाखंड कसा दुभागतात? अतिशय सोपा भाग आहे. त्यानंतर आपण चौथा प्रकार शिकणार आहोत, एकरूप कोन काढणे. एकरूप कोन काढणे हा प्रकार शिकणार आहोत. यामध्ये काय असतं? एक कोन दिलेला असतं ऑलरेडी. त्या कोणाचं माप आपल्याला माहिती नसतं, पण तो असा कोन दिलेला असतो पेपरामध्ये. त्याला असं नाव दिलेलं असतं, कोन ABC. हा एक कोन आहे. या कोणाला एकरूप दुसरा कोन काढा. जे सेम टू सेम कोन काढायचं आपल्याला. कोणाचं माप घ्यायचं नाही. याला जर तुम्ही मेजर केलं, ABCचं माप किती आहे, माप मोजूनही तुम्ही कोन काढू शकता, पण तशी रचना करायची नाही आपल्याला. तर या कोणाला एकरूप कोन कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा रेषाखंड BC काढायचा अंदाजे. फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ सेगमेंट BC. BC काढला, बरोबर. त्यानंतर कंपासचा वापर करायचा आपल्याला. दिस इज अ कंपास. प्रश्नपत्रिकेत दिलेल्या आकृतीवर B ठिकाणी कंपास ठेवायचं. अंदाजे थोडंसं अंतर घेऊन एक कंस करायचा पहिल्या कोणावर. त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये B वर कंपास ठेवून त्याच मापाचा BC ला छेदणारा एक कंस करायचा. बरोबर. त्यानंतर पहिल्या आकृतीमधील कंसाचं माप घ्यायचं बघा कंपास मध्ये, आणि तेवढ्याच मापाचा इथे एक कंस करायचा. मी कसा करतो लक्ष द्या. केला. आता तुम्ही हा जो कंस केलाय त्याचा छेदनबिंदू आणि B यामधून जाणारी एक रेषा काढायची. रेषा किंवा किरण काढा. त्याला नाव द्या ABC. अशा प्रकारे दिलेल्या कोणाला एकरूप कोन तुम्ही सहजपणे काढू शकता. त्यासाठी कोन मोजायची गरज नाही. मला वाटतं हे पण तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हे तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात. त्यानंतर आणखी तुम्ही शिकलेला आहात त्रिकोण काढणे. की त्रिकोण कसा काढायचा हे पण आपल्याला माहिती असायला हवं. उदाहरणार्थ एक उदाहरण घेऊया आपण. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5 सेंटीमीटर, BC बरोबर 7 सेंटीमीटर आणि AC बरोबर 6 सेंटीमीटर असं उदाहरण आहे. एक त्रिकोण ABC आपल्याला काढायचा आहे. AB ची लांबी 5, BC ची लांबी 7 आणि AC ची लांबी दिलेली आहे 6. यावरून त्रिकोण काढायचा. ओके. आता त्रिकोण काढण्यापूर्वी जर तुम्हाला त्रिकोण येत नसेल काढता, तर त्यासाठी त्याची रफ आकृती काढायची. पहिल्यांदा रफ आकृती काढून त्याला ABC नाव द्यायचं. बरोबर. आकृतीमध्ये माहिती भरायची. AB 5 सेंटीमीटर, BC 7 सेंटीमीटर आणि AC आहे 7 सेंटीमीटर. बरोबर. अशी रफ आकृती काढली तर पक्की आकृती काढायला सोपं जातं, लक्षात ठेवा. आता प्रथम काय करूया आपण, पट्टीच्या साहाय्याने BC काढायचा. त्यानंतर कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन AB काढायचा आणि 6 सेंटीमीटर कंपास मध्ये अंतर घेऊन AC काढायचं. बरोबर. बघूया आपण आता, लक्ष द्या.
पहिल्यांदा 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड BC काढा. इथे लिहायचं BC आणि लांबी लिहायला विसरायचं नाही, 7 सेंटीमीटर. बरोबर. त्यानंतर कंपोजचा वापर करायचा. AB काढायचा आहे. बरोबर. कंपोज मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घ्या पट्टीच्या साहाय्याने. किती? 5 सेंटीमीटर अंतर घ्यायचं पट्टीच्या साहाय्याने. 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपोजचं टोक B वर ठेवायचं, B वर, आणि वरती एक चाप घालायचा, चाप काढायचा. बरोबर. त्यानंतर कंपोज मध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेऊन C वर कंपोजचं टोक ठेवायचं. तर 6 सेंटीमीटर अंतर घेतो मी, घेतलं. C वर कंपोज ठेवायचं आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस करायचा. ओके. कंस काढून झाला. त्या कंसाच्या छेदन बिंदूला नाव द्यायचं A. त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने बिंदू A व B जोडा. त्यानंतर बिंदू A व C जोडा. जोडून झाले की त्रिकोण ABC तयार झाला दिलेल्या मापाचा. आता मेजरमेंट लिहायला विसरायचं नाही. AB ची लांबी आहे 5 सेंटीमीटर, AC ची लांबी आहे 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकूण 5 रचना आता शिकलेल्या आहात. अजूनही काही रचना आहेत, पण या रचना पुरेशा आहेत की 10वीचं भौमितिक रचना हे प्रकरण शिकवण्यापूर्वी दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे, दिलेल्या मापाचा कोन काढून त्याचा कोन दुभाजक काढणे, रेषाखंड दुभागणे, दिलेल्या कोनाला एकरूप कोन काढणे आणि त्रिकोण काढणे. या ज्या साध्या साध्या रचना आहेत, ह्या जर तुम्हाला येत असतील तर 10वीचं भौमितिक रचना तुम्हाला सोपं गेल्याशिवाय राहणार नाही. तर आता आपण सराव संच 4.1 अभ्यासणार आहोत. कुठला? 4.1. सराव संच 4.1 च्या आकृत्या मी तुम्हाला शिकवतो. जरा लक्ष देऊन बघा. तोपर्यंत हा फळा मी क्लिअर करतो. आय एम गोइंग टू क्लिअर दिस blackboard because this is a very big blackboard. Some time will require to clean this board. That is why I cleaned this board. Cleaned. I am cleaning not. Now this is cleaned board. Okay. Now we are going to see सराव संच 4.1. सराव संच 4.1. त्यामध्ये आपण पहिलं उदाहरण अभ्यासणार आहोत. लक्ष द्या. मी शॉर्टकट फळ्यावर लिहितो त्याचं. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN, म्हणजे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत याचा अर्थ होतो. त्यानंतर ABCच्या बाजू दिलेल्या आहेत. AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर आणि AC दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर. त्यानंतर अजून दिलेला आहे, त्यांनी रेशो दिलाय BC/MN. हे गुणोत्तर दिलेला आहे 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 2 त्रिकोण काढायचे आहेत.
पहिला त्रिकोण काढणं एकदम सोपं आहे, कारण पहिल्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे, बरोबर. त्यामुळे नो प्रॉब्लेम, तो त्रिकोण तुम्ही सहज काढू शकता, बरोबर. परंतु त्रिकोण LMN या त्रिकोणामध्ये एकाही बाजूची लांबी तुम्हाला माहिती नाही. मग पहिल्यांदा त्रिकोण LMN च्या बाजूंची लांबी काढावी लागेल. लांबी काढून झाली की मग त्रिकोण LMN काढायचं. आता त्रिकोण LMN च्या बाजूची लांबी कशी काढतात नीट लक्ष द्या. इथून सुरुवात करूया. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN हे त्यांनी आपल्याला दिलंय, म्हणून त्याला आपण म्हणूया पक्ष. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात आणि कोन एकरूप असतात, हे डोक्यात लॉक करा. म्हणून आपण बाजूंचा रेशिओ लिहूया. AC छेद LM बरोबर AB छेद LM बरोबर BC छेद MN. कसं लिहिलं मी लक्ष द्या. AB छेद LM, BC छेद MN आणि AC छेद LN, बरोबर. आता त्यांच्या किमती ठेवूया आपण. पहिल्यांदा BC छेद MN ची किंमत ठेवा. BC छेद MN आहे 5/4, बरोबर. त्यानंतर AC ची किंमत शोधा 4.5. LN शोधायचा आहे, बरोबर चिन्ह करा. AB ची किंमत आहे 5.5 आणि LM तुम्हाला शोधायचा, बरोबर. किमती ठेवून घेतल्या. आता पहिल्यांदा आपण LN काढू. LN शोधण्यासाठी पहिला आणि शेवटचं गुणोत्तर घ्यायचं की 4.5 छेद LN बरोबर 5/4, बरोबर. आता लक्ष द्या. LN शोधण्यासाठी तिरकस गुणाकार करायचा. LN गुणिले 5 बरोबर 4.5 गुणिले 4. तिरकस गुणाकार मांडून झाला. आता खाली LN लिहायचा. 5 गुणाकारात आहे, इकडे गेल्यानंतर होणार भागाकारात. कशामध्ये होणार? भागाकारात. मल्टिप्लाय डिव्हाइड. आता 5 ने 45 ला भाग द्या. 5 × 5 5 × 9 45, परंतु इथे 4.5 आहेत म्हणून हा भागाकार येईल 0.9, कारण हा पॉइंट तुम्हाला वरती द्यावा लागेल. 9 आणि 4 चा गुणाकार करा. 9 चौक आला 36. इथे दशांश चिन्ह आहे म्हणून इथे द्या. म्हणजे LN ची लांबी आली 3.6 सेंटीमीटर. डू यू अंडरस्टूड? ओके. त्यानंतर आपण आता शोधूया आपण LM शोधू. LN झाला, आता LM. LM शोधण्यासाठी शेवटची दोन गुणोत्तर लिहा. 5.5 अपॉन LM बरोबर 5/4. पुन्हा तिरकस गुणाकार करा. LM बरोबर 5.5 गुणिले 4/5 बरोबर 5 ने भाग द्या. 5 ने 55 ला 11 चा भाग जाईल. 11 5 55, परंतु इथे दशांश चिन्ह आहे म्हणून 1.1. 1.1 ला 4 ने गुणाकार करा. 11 चौक 44, म्हणजे ते येणार 4.4 सेंटीमीटर. म्हणजे त्रिकोण LMN च्या आपण 2 बाजू शोधल्यात आतापर्यंत. किती? 2 शोधल्या. आता कुठली कुठली शोधली आपण? LN शोधली,
LM शोधली, आता राहिली MN. बरोबर. MN शोधण्यासाठी ही शेवटची दोन गुणोत्तर लिहायची, लक्ष द्या. AB अपॉन LM बरोबर BC अपॉन MN. आता किमती ठेवूया आपण. AB आहे 5.5. LM शोधायचा आहे. LM तर ऑलरेडी आपण शोधून ठेवलाय बाबा, 4.4 येतो तो. किती? सॉरी. त्यानंतर BC 6 दिलेला आहे, 6. आणि MN शोधायचा आपल्याला. बरोबर. तिरकस गुणाकार करा. MN बरोबर येणार 4.4 गुणिले 6 छेद 5.5. बरोबर. 44 गुणिले 6 4.4 गुणिले 6. आणि हा MN ला गुणाकारामध्ये आहे म्हणून हा भागाकारात झाला. 11चा भाग द्या. 11 चोक 44, 11 पाचे 55. बरोबर. 6 चोक 4 आणि 6चा गुणाकार करा, 24 छेद 5. 5 ला 24 ने भाग, 24 ला 5 ने भाग द्या. 5 चोक 20, 5 8 40. म्हणजे हे आलं 4.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे त्रिकोण LMN च्या तिन्ही बाजू तुम्ही शोधलेल्या आहेत. आता बाजू शोधल्यानंतर पहिल्यांदा रफ त्रिकोण काढायचे दोन्ही पण, आणि रफ काढल्यानंतर पक्के त्रिकोण आपल्याला काढायचे. मी पहिल्यांदा रफ त्रिकोण काढतो. दोन. पहिला आहे त्रिकोण ABC आणि दुसरा आहे त्रिकोण LMN. बरोबर. त्यांची माहिती भरूया आपण. AB 5.5, BC 6 आणि AC आहे 4.5 सेंटीमीटर. LMN मध्ये MN आहे 4.8 सेंटीमीटर. त्यानंतर LN 3.6 शोधला आपण आणि LM आहे 4.4 सेंटीमीटर. दोघांच्या रफ आकृत्या काढल्या. रफ आकृत्यामध्ये पूर्ण माहिती भरली. आता माहिती भरून झाली की पक्की आकृती काढायची. पक्की आकृती काढण्यासाठी मी इकडे जागा तयार करतो. आय एम गोइंग टू क्लीन दिस बोर्ड and then after we will do the construction of both triangle. त्रिकोण कसा काढायचा हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. बरोबर. या दोन्ही पैकी आपण LMN काढूया फक्त. हा तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. ABC ची, LM ची शिकवतो तुम्हाला. लक्ष आहे? ओके, लक्ष द्या. पहिल्यांदा MN काढा. पट्टीच्या साहाय्याने 4.8 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड MN काढा. काढून झाला. त्यानंतर कंपास घ्या. कंपासने पट्टीवर 4.4 सेंटीमीटर एवढं अंतर घ्या. असं पट्टीने मोजायचं. 4 पॉइंट किती? 4. हे बघा 4.4 घेऊन, हे 4.4 आहे. M वर कंपास ठेवायचा. M नॉट N. M वर ठेवून एक वरच्या बाजूला चाप काढायचा. त्यानंतर पट्टीच्या साहाय्याने कंपास मध्ये 3.6 सेंटीमीटर अंतर घ्या. मी घेतो बघा, माझ्याकडे पट्टी आहे 3.6. किती घेतला? 3.6 सेंटीमीटर अंतर घेऊन N वर कंपास ठेवून दुसरा चाप काढला. त्या दोन्ही चापांच्या छेदनबिंदूला L नाव दिलं.
त्यानंतर रेषाखंड LM काढा व नंतर रेषाखंड LN काढा. अशा प्रकारे दिलेल्या मापाचा त्रिकोण LMN काढून झालेला आहे. त्याची माप लिहायला मात्र विसरायचं नाही. 4.4 सेंटीमीटर, 3.6 सेंटीमीटर. ओके. आता त्रिकोण LMN ची रचना जशी केली तशीच तुम्ही घरी त्रिकोण ABC ची रचना करू शकता. लक्षात आलं असेल मला वाटतं हे. त्यानंतर अजून एक उदाहरण बघणार आहोत आपण. सराव संच 4.1 मधील अजून एक खूप महत्वाचं उदाहरण बघणार आहोत की त्या प्रकारचं उदाहरण तुमच्यासाठी नवीन आहे. कारण त्रिकोण कसा काढतात हे ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात, बरोबर. पण आता जे उदाहरण शिकणार आहात ते जरा वेगळं आहे. ते तुम्ही कधीच शिकलेले नाहीत. दॅट इज व्हाय यू ओके यू सी हियर. सेकंड एक्झाम्पल, त्रिकोण AMT, समरूप त्रिकोण AHE, बरोबर. AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, AT बरोबर 5.6 सेंटीमीटर. अजून रेशिओ दिलेला आहे. सॉरी, कागद पडला खाली. त्यानंतर AM अपॉन AH दिलेला आहे 7/5. अजून दिलेला आहे कोण A बरोबर दिलेला आहे 50 अंश. कोण A चं माप दिलेलं आहे किती? 50 डिग्री, 50 अंश. हे उदाहरण जरा वेगळं आहे. वेगळं आहे ओळखायचं कसं? कारण याच्या अगोदर जे उदाहरण बघितलं त्यामध्ये कोणाचं माप दिलेलं नसतं, बरोबर. हे कोणाचं माप दिलेलं आहे. शिवाय इथे दोन्ही त्रिकोणामध्ये एक शिरोबिंदू सामायिक आहे, म्हणून हे उदाहरण वेगळं आहे. आता याची पद्धत सांगतो तुम्हाला, नीट लक्ष द्या. पहिल्यांदा आपल्याला त्रिकोण AMT काढायचा आणि त्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण काढायचा AH. आता AMT ची रचना तुम्हाला सांगतो मी, नीट लक्ष द्या. कसं लक्ष द्या? नीट लक्ष द्या. पट्टी घ्यायची. पट्टीच्या साहाय्याने पहिल्यांदा AT काढूया आपण. AT काढा किंवा AM काढा, कुठलाही काढला तरी चालतो. हा, चालेल. आपण मोठी बाजू काढूया. कुठली काढली? AT काढूया आपण. AT बरोबर 5 पॉइंट इकडे काढतो मी. AT काढायचा 5 पॉइंट किती? 6 सेंटीमीटर. इथे नाव द्यायचं A, हे नाव द्यायचं T, बरोबर. AT झाला. AT ला सर्कल करतो. त्यानंतर कोण A 50 अंश. हे कोण मापक आहे. कोण मापक A वर ठेवा आणि 50 अंशाचा अचूक कोण मोजा. ही रेषा शून्यावर आली पाहिजे. 0, 10, 20, 30, 40, 50 वर अशी मार्किंग करा. केली? हा. त्यानंतर A मधून तुम्ही केलेल्या त्या मार्क मधून एक किरण काढा. काढला? मी काढला, तुम्ही नाही काढला. हा 50 चा कोण काढला आपण. त्यानंतर पुढे आता
AM काढायचं आपल्याला. AM ची लांबी आहे 6.3 सेंटीमीटर. किती? ही कंपास आहे. कंपास मध्ये 6.3 सेंटीमीटर अंतर घ्या. किती? 6.3. 6.3 घेऊन असा वरती कंस करायचा 6.3 वर. केला? तुम्ही बघताय, फक्त बघत राहा. तिथे नाव द्यायचं ATM नाव देऊया आपण. काय नाव देऊया? M, कारण तो AM आहे. बरोबर. त्यानंतर MT जोडून घ्या. त्रिकोण AMT काढून झालेला आहे. आता त्रिकोण AHC काढायचा आहे. बरोबर. त्यानंतर कोण A जवळ अंदाजे 30 अंशीयच्या कोणातून एक किरण काढायचा. किरण किती अंशामधून काढा? फक्त 30 अंशामधून असा किरण काढायचा. बरोबर. त्यानंतर कंपास घ्या. कंपास, याला कंपास बोलते ना. कंपास मध्ये थोडस अंतर घ्यायचं. तुमच्या मनाने घ्यायचं. आणि हा जो किरण काढलाय याच्यावरती 7 खुणा करायच्या. हा 7 दिलाय की नाही? मोठी संख्या कुठली? 5 आणि 7 पैकी 7 मोठा आहे, म्हणून याच्यावरती 7 मार्किंग करायचे. 1 अंतर बदलायचं नाही. 2, 3, 4, 5, 6 आणि 7. किरण आपलं कमी पडलेलं आहे, त्याला आपण वाढवून घेऊया. वाढवणं आपल्या हातामध्येच आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं. बरोबर. किती मार्किंग केल्या मी? खुणा 7. 7 का केल्या? आणि या गुणोत्तरामध्ये मोठी संख्या 7 आहे. याला नाव द्यायचं A1, A2, A3, A4, A5, A6 आणि हा झाला पाहिजे A7. बरोबर. त्यानंतर पट्टी घ्यायची. पट्टीने A7 आणि T जोडून घ्यायचा. बरोबर. जोडला. त्यानंतर आपल्याला 5वी खूण जोडायची. 7व्या नंबरची खूण तुम्ही T ला जोडली. आता 5व्या नंबरची जोडायची. हे 5 आहे. 5 मधून AT ला छेदणारी एक रेषा काढायची. ती रेषा A7 ला A7 ला समांतर असली पाहिजे. बरोबर. त्यासाठी कंपासचा वापर करायचा. A7 वर कंपास ठेवून अंदाजे असा एक कंस करायचा, छेदन कंस. A5 वर ठेवून या रेषाखंडात छेदणारा दुसरा कंस करायचा. त्यानंतर या पहिल्या कंसा एवढं अंतर घेऊन दुसऱ्या कंसावर असा छेदन कंस करायचा. तो छेदन कंस आणि A5 मधून जाणारी लाईन मारायची. लाईन. बरोबर. ती रेषा AT ला ज्या बिंदूमध्ये छेदली त्याला नाव द्यायचं H. हा H नाव द्यायचं. बरोबर. हे H. आता आपल्याला T बिंदू स्थापन E राहिला बिंदू आपला. E स्थापन करायचा आहे. बरोबर. आता H मधून AM ला छेदणारी अशी एक रेषा काढायची. ती रेषा MT ला समांतर असली पाहिजे. त्यासाठी पुन्हा अशीच रचना करूया. T वर कंपास ठेवू. अंदाजे थोडस अंतर घेऊन एक कंस करा. H वर ठेवून सेम कंस करा. त्यानंतर पहिल्या कंसा एवढं अंतर घेऊन
दुसऱ्या कंसावर अशी मार्किंग करा. केली. त्यानंतर पट्टी घ्या. पट्टीच्या साहाय्याने थोडंसं रॉंग झालं माझं, पण तुमचं व्हायला नको. एक रेषा काढा. ती रेषा MT ला समांतर असते. इथे नाव द्या AHE. अशा प्रकारे आपण दोन त्रिकोण काढले. पहिला AMT आणि त्यानंतर काढला AH. इथे लिहायचं 50 अंश. ते लिहायला विसरायचं नाही. अशा प्रकारे ही आकृती जरा वेगळी होती. त्याच्या अगोदर कधीही तुम्ही शिकलेल्या नव्हतात. ती तुम्हाला शिकवलेली आहे. अशा प्रकारे सराव संच 4.1 हा आपला संपलेला आहे. आता नेक्स्ट पिरियडला आपण सराव संच 4.5 अभ्यासणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.